हे आहे उज्जैन, महाकाल यांची नगरी. शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा जपणारं शहर. इथलं सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. 12ही ज्योतिर्लिंगापैकी एक आणि भक्तांच्या मते स्वतः काळावर राज्य करणारा महाकाल. तर माझ्या मागे बघू शकता समुद्र मंथनाचं स्कल्पचर उभं केलेलं आहे. तर कॉरिडॉर फिरल्याशिवाय उज्जैनवरून परत घरी यायचं नाहीये. आणि महाकाल यांच्या नगरीत आहे एक रहस्यमय मंदिर म्हणजेच कालभैरव मंदिर. मन भरून कालभैरवांना बघता आलं. उज्जैन म्हणजे फक्त एक शहर नाही तर श्रद्धा, रहस्य आणि भक्तीचा अद्भुत अनुभव आहे. आणि हाच अनुभव आपण घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण मस्त उज्जैन एक्सप्लोअर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहे कालभैरवांच्या दर्शनासाठी आणि आजची सुरुवात आपण करणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. कारण की मी कुठे आहे माहिती आहे का? कालभैरव मंदिरामध्ये. तर आता मी आहे हॉटेल हरिओम पॅलेसमध्ये. सो काल रात्री आलो, खूप उशीर झाला होता. मग पहिलं फ्रेश झालो आणि झोपून गेलो. तिकडचे रस्ते बघा कसे. हा आहे आपल्या हॉटेलचा परिसर. तर आपण निघालेलो आहे उज्जैन मधल्या गल्ली फिरायला. सगळे असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि छोट्या छोट्या रस्त्यांमध्येच हॉटेल्स वगैरे खूप सारे आहेत. पुण्यामध्येच आल्यासारखं वाटतंय तुळशी बागेत. आता सर्व पुढे गेले की आपल्या दगडूशेठ हलवायला लागेल मंदिर. थोडंसं मंदिराच्या परिसराच्या बाहेर आलं ना की मोठे मोठे रस्ते आहेत आणि आपण जेवढं मंदिराच्या जवळ जाऊ ना छोटे छोटे गल्ली बोळ होऊन जातात. हे आहे उज्जैन स्मार्ट सिटी कार्यालय. इकडे गार्डन आहे वाटतं, गार्डन राईट साईडला. दोन्ही बाजूला अशी बांबूची झाडं आहेत आणि मस्त साईडला वॉल आर्ट केलेलं आहे. गरमी खूप आहे इकडे. हे बरं मी स्लीव्ज वगैरे घालून आलेलो आहे, नाहीतर वाटच लागली असती. शाबाश बेटा, बहुत बढिया मुन्ना. आता आपण पोचलो आहे कालभैरव मंदिराच्या इथे. बाईक तिथे पार्क केलेली आहे. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, काय प्रॉब्लेम नाही इकडे. आता काहीतरी नाश्ता वगैरे करू. आता दर्शनाला किती वेळा लागेल काय लागेल आपल्याला आयडिया नाही आहे. इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे त्या बाजूला. आणि दुकानं बघा, खूप दुकानं आहेत. कूलरच्या हव्यामध्ये बसलो आहे आणि बाहेर तर एवढी गरमी आहे ना, बापरे. त्या बाजूला तिकडे मंदिर आहे आणि समोरच हॉटेल आहे. तिथे आपण बसलेलो आहे. पुरी सब्जी घेतली आहे. 100 रुपयाला अनलिमिटेड आहे. कितीही पुऱ्या. जे खाण्यासाठी जे शौकीन असतील ना त्यांना चांगलं आहे. राईस, पुरी, छोलेची भाजी आणि डाळ हे सगळं आपल्याला 100 रुपयाला भेटतं. हे सगळं अनलिमिटेड आहे. गरम पण खूप होतं आणि भूक पण लागली. जेवण पण खूप गरम आहे. गरम गरम. आजचा आपले जे व्लॉग आहेत एकदम गरम गरम असतात, खतरनाक. जेवण वगैरे करून झालं आहे. काय म्हणतो सौमित्र, कसं वाटलं जेवण? एक नंबर, मला तर आवडतं. दोघंच फिरतोय आम्ही. हे पूर्ण प्रसाद वगैरे दोन साईडला आहे. प्रसाद, उसाचा रस, नाश्ता वगैरे जेवण सर्व आहे. चप्पल स्टँड आहे. चप्पल दिलेली आहे. 10 रुपये चप्पल स्टँडवरती आपल्याला द्यावे लागतात. आणि आपला कुपन आहे 394. तर इकडून यायचं आहे आणि तिकडून आपल्याला एक्झिट आहे त्या बाजूला. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल ना तर सगळ्यात बेस्ट गोष्ट सॉक्स घालून या, नाहीतर पाय भाजलेच. क्या बात कर रहे हैं? आणि या बाजूला सगळं प्रसादाचं आहे. सगळे दोरे 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 लावलेले आहेत. बापरे. तरी नशीब इकडे वरती हे लावलेलं असं ग्रीन कपडा. अजिबात हवा नाही आहे, अशी गरमी होती आहे ना. आणि अजून एक गोष्ट मी काय केली, एंट्री करायच्या आधी आहे ना तिथे शेजारी उसाचा रसवाला होता. त्याला बोललो बाई मला बर्फ दे थोडासा. मग बर्फ घेतला आणि फेसला रब केला. बापरे, असलं शांत वाटलं ना, एकदम थंडगार. सगळा घाम निघून गेला. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि तिथे थांबता आलं. मन भरून कालभैरवांना बघता आलं. बाहेर आलेलो आहे. तर हा काय आहे आसपासचा परिसर. इकडे सुद्धा मंदिर आहे महादेवांचं, तिथे पण लाईन लागलेली आहे. आणि ही बघा, ही लाईन आहे. इकडूनच आपण गेलो होतो आणि आतमध्ये मंदिर आहे.
तर काळभैरव मंदिरामध्ये जर तुम्ही येणार असाल दर्शनासाठी तर इथे कुठलाही पास वगैरे काही नाही आहे. फक्त लाईनीला लागा आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता इथून आपण पुढे जाणार, पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. कैसा आहे आपला लुक. माझे 1 ते 1.5 तास गेला या कॉस्ट्युमला घालण्यासाठी. आता आपण चाललेलो आहे उज्जैनचे महाकाल्यांच्या दर्शनासाठी. सौमित्र लोकेशन बघतोय. तुला काय दिसतं का नाही, लोकेशन भेटतं का नाही? कसले निवांत झोपलेत, बाप रे. काम करून आल्यानंतर अशी झोप लागली पाहिजे भाई. डायरेक्ट माणसाशी ओढतच येत होतो. हे घे भाई, थांबा म्हटलं. क्या बात आहे. हे महाकालेश्वर भक्त निवासी. आपल्याला इथं रूम भेटली नाही म्हणून ठीक आहे. तिथं समोर आहे भारत माता मंदिर. संध्या आरतीचा पास काढलेला. आपण पहिला संध्या आरती करू. 7 वाजता आरती सुरू होते. तर आता 6 वाजता लाईन लागते. तुम्ही कुठलीही बुकिंग केली ना आरतीचं स्लॉट वगैरे 1 तास आधी जा. मीन्स तुम्ही तिथे लाईनीला लागाल आणि तुम्हाला फ्रंट रोला जाता येईल. आता माझ्यासाठी पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स येतो. मी माझा काय एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत जय श्री महाकाल. एंट्री केलेली आहे आणि तिकडे कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही आहे. मोबाईल अलाउड आहे पण ब्लॉगिंगसाठी जर तुम्ही येणार असाल तर कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे. उज्जैनला महाकालांच्या दर्शनासाठी आम्ही पोहोचलो. मंदिराच्या आत शूटिंगला परवानगी नव्हती, त्यामुळे फक्त फोनवरचा पास दाखवून आम्ही आत प्रवेश केला. थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो जिथे सर्व भक्त शांतपणे रांगेत बसले होते आणि मग एक रांग संध्याकाळच्या आरतीसाठी आत सोडली जात होती. संपूर्ण वातावरणात एक वेगळीच दिव्यता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती. आरती सुरू होताच अक्षरशः अंगावर काटा आला आणि शरीरात एक सकारात्मक ऊर्जा संचारत असल्याची भावना होत होती. तो क्षण फक्त पाहायचा नव्हता तर मनापासून अनुभवायचा होता. आरतीनंतर आम्ही 250 रुपयांचा प्रोटोकॉल दर्शनाचा पास घेतला आणि महाकालांचे अगदीच जवळून दर्शन घेतले. त्या क्षणी मन पूर्णपणे शांत झालं होतं आणि तो अनुभव शब्दात मांडणं खरंच खूप कठीण आहे. दर्शनानंतर काही वेळ आम्ही मंदिराच्या परिसरात शांतपणे घालवला. त्या जागेची ऊर्जा, तिथलं वातावरण आणि भक्तिमय वाईब मनात कायमच साठून राहील. काही सुंदर मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले, फोटो आणि शॉट्स घेतले आणि मग आम्ही महाकाल मंदिराच्या भव्य कॉरिडॉरकडे फेरफटका मारायला निघालो. दर्शन करून झालेलं आहे. तर खतरनाक एक्सपिरियन्स होता. काय बोलू तुम्हाला, म्हणजे शब्दात सांगता येत नाही. कारण की आरती ज्या टायमाला चालू झाली ना लिटरली गूज बम्प्स आले पाहिजे का, म्हणजे अंगावरचे काटे आले. तिथे येण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खरंच कमाल आहे. संध्या आरतीला तुम्ही एकदा नक्की या. संध्या आरती खरंच करा. वेगळा एक्सपिरियन्स आहे. डिवाईन एक्सपिरियन्स. आणि जे त्यांचं जे दर्शन झालं ना, बाप रे. मला तर वाटलं मी खूप उशिरा पोचलो होतो म्हणून मला वाटलं की मला थोडा त्यांचं दर्शन घेता येईल का नाही येईल ते मला माहीत नव्हतं. पण मला अशा ठिकाणी जागा भेटली जिथून मला बरोबर त्यांचं दर्शन होतं. आणि वरून त्याच्यावरती स्क्रीनसुद्धा आहे मोठी. जर तुम्हाला नसेल दिसत तरी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि दर्शन घेऊ शकता. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि क्रेडिट गोज टू सौमित्रनी चांगली जागा बघितली म्हणून मला अजून थोडंसं पुढे जाता आलं. उज्जैनला आल्यानंतर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो, ज्या मी एक्सपिरियन्स केल्या. ऑफिशियली सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालतात. असं तुम्ही येऊन काहीतरी इथे येऊन कराल तसं काही होत नाही. दुपारी 12 वाजता पोर्टल ओपन होतो. तिची वेबसाईटची लिंक मी देऊन ठेवेल. तिथे आपण संध्या आरतीचं बुकिंग करू शकतो 250 रुपये देऊन. आणि संध्याकाळची शयन आरतीसुद्धा असते. तिचं बुकिंग 4 वाजता पोर्टल ओपन होतं. तर .12ला आणि .4ला तुम्ही बुकिंग करू शकता. पण अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 12 वाजता तुम्ही संध्या आरतीची जर बुकिंग केली तर बुकिंग केल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही गेट नंबर 1ला याल तेवढ्या लवकर तुम्ही फ्रंट रोला बसाल. कारण की तिथे लाईनीनी सोडतात. असं नाही की मधून सोडतात कुणाला, तसं काही नाही आहे. व्यवस्थित सिस्टमॅटिक लाईनीनी सोडलं जातं. तिकडे स्क्रीन आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दर्शन बघायला भेटेल. इथे मोबाईलचा काउंटर आहे जिथे आपण मोबाईल आणि कॅमेरे फ्रीमध्ये ठेवू शकतो. काही प्रॉब्लेम येत नाही. सो मी तेच केलं. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं म्हणून. तर दर्शन करून आपण आलेलो आहे भारत माता मंदिर आणि समोर मंदिर आहे. भारत माता मंदिराकडून आलो की सर आपल्या याच्या कॉरिडॉरला. इकडे हवा छान येते. भाई गरम खूप होत आहे. ब्लॉग एन्जॉय करताय का तुम्ही? तर एंट्री केल्या गेलं तिकडे मूर्ती आहे. तेवढं छान आहे. छान डेकोरेशन केलं.
तर माझ्या मागे बघू शकता समुद्र मंथनाचं स्कल्पचर उभं केलेलं आहे आणि खतरनाक दिसतंय ते सगळं व्ह्यू. डाव्या साईडला देव आहेत, उजव्या साईडला दानव आहेत आणि हे एक्झॅक्ट समुद्र मंथन ज्या टायमाला चालू होतं, ज्या टायमाला महादेव विष प्राशन करतात ना, एक्झॅक्ट तेच सीन इथे उभं केलेलं आहे. या बाजूला आपले खंडेराया आहेत. खंडेराया मस्त बसलेले आहेत. वाव, फोटोजेनिक व्हिडिओजेनिक स्पॉट आहे, पण अजिबात सिविक सेन्स नाही. फोटो काढते मधूनच चाललेत. अरे बाप रे, मला शूट करायला एवढा वैताग आला ना. एक गोष्ट 10 वेळा बोलायला लागली मला व्लॉगमध्ये. याचा अर्थ व्लॉगिंग सोपी नाही आहे. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. आणि त्या बाजूला फूड कोर्ट सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फूड कोर्टमध्ये येऊन सुद्धा खाऊ शकता. उज्जैनला आले आणि कॉरिडॉर फिरणं मॅन्डेटरी आहे. बकेट लिस्टमध्ये हे ठेवा, उज्जैनला आल्यानंतर कॉरिडॉर फिरल्याशिवाय उज्जैनवरून परत घरी यायचं नाही आहे. कॉरिडॉरचा क्लोजिंग टाईम आहे 10. तर आता 9:45 झालेले. तर आता आम्हाला म्हणत आहेत चला चला बाहेर चला, आता जाऊ जेवण करायला, कारण की खूप भूक लागली आहे. कारण की आपण व्यवस्थित काही जेवण केलेलंच नाही आज. आणि इकडे पण मग कसं भारी. हे इव्हिनिंग असल्यामुळे ना खूप बरं वाटलं फिरायला. जर दुपारी वगैरे आलो असतो ना तर बापरे घामाने फुल भिजलो असतो. पण आहे ना खूप मस्त आहे बघायला यार. म्हणजे फॅमिलीसोबत जर आले ना तर तुम्ही इकडे नक्की या, कारण की भरपूर फोटो काढता येतील तुम्हाला. कसा आजचा व्लॉग वाटला कमेंट करा आणि नक्की सांगा. तर रिटर्न येताना शयन आरती सुद्धा चालू होती. स्क्रीनवरती पाहिली आम्ही, तिथे पाया पडल्या आणि रूमवरती आलो. ऑल ओव्हर एक्सपिरियन्स खूप कमाल होता. आय होप की तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. हा व्लॉग मी आज इथेच संपवत आहे. आता मस्त फ्रेश होणार आणि येस, पुढचा जो व्लॉग असणार आहे तो असणार आहे उज्जैन टू ओंकारेश्वर बाईक राईड. तो नेक्स्ट पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट पाहिला नसेल पुणे टू उज्जैन राईड, तोही व्लॉग नक्की चेकआउट करा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्री महाकाल. बाय बाय. प्रॉब्लेम झाला आहे मोठा. गाडी स्टार्टच होत नाही आहे, म्हणजे इग्निशनच घेत नाही आहे.